नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि या अंतर्गत बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली सुद्धा आहे. परंतु ज्या महिलांचे वडील आणि पती दोघेही नाहीत, म्हणजेच वडील वारले असतील किंवा पतीसोबत डिव्होर्स झालेला असेल, अशा महिलांनी ई-के-वाय-सी कशी करायची हा त्यांच्यासमोर एक प्रश्न होता. त्यावर आता शासनाकडून पर्याय देण्यात आलेला आहे आणि त्यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे. नेमकं या जी-आर मध्ये काय सांगितलेलं आहे आणि हा कोणता ऑप्शन देण्यात आलेला आहे यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की हा 18 नोव्हेंबर 2025 चा जी-आर आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. पुढे तुम्ही पाहू शकता करण्यासाठी माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरता ई-के-वाय-सी प्रक्रिया करण्यास दिनांक 18/11/2025 म्हणजेच 18 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि राज्यातील काही जिल्ह्यातील ओढवलेली नैसर्गिक आपत्ती तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचा पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की आता ई-के-वाय-सी करण्यासाठी पहिली 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ती वाढून 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास 1.5 महिना जादाची मुदत देण्यात आलेली आहे. याच्या अगोदर बऱ्याचशा महिलांना सकाळी लवकर उठून किंवा रात्री उशिरा जागून ई-के-वाय-सी करायला लागत होती. कारण याच्या अगोदर बऱ्याचशा लाडक्या बहिणी जवळपास 2.4 कोटी जवळपास 2.5 कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. तर त्या प्रत्येक महिलांना वाटत होतं की आपली खात्याची लवकरात लवकर ई-के-वाय-सी व्हावी आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता. त्याच्यामुळे ह्या वेबसाईटवरती जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावरती लोड येत होता आणि त्यामुळे बऱ्याचशा महिलांची ई-के-वाय-सी ही थांबली होती. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे वडील आणि पती दोघेही नाहीत त्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. म्हणजेच ई-के-वाय-सी करण्यासाठी पहिला लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि OTP टाकायला लागतो. त्यानंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर आणि त्याच्यानंतर OTP टाकायला लागतो. पण वडीलच नाहीत किंवा पतीच नाहीत, मग OTP कुठनं टाकणार ही एक त्यांच्यासमोर समस्या होती. यावर आता सरकारने पर्याय दिलेला आहे. यासंबंधीची पुढची जी माहिती आहे म्हणजे त्या लाडक्या बहिणींनी नेमकी ई-के-वाय-सी कशी करायची हे आता आपण पुढे पाहूया. इथे तुम्ही 2 नंबरचा जो परिपत्रकामध्ये दिलेला आहे 2 नंबरचा पर्याय तो वाचूया आपण. यामध्ये या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-के-वाय-सी करायची आहे. म्हणजेच ई-के-वाय-सी करण्यासाठी जो पहिला लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाकून OTP येतो इथपर्यंतची सर्व प्रक्रिया सर्वांसाठी सेमच आहे. आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करायची आहे. म्हणजेच ज्यांचे वडील नाहीत किंवा पतीचा घटस्फोट झालेला आहे किंवा पती सुद्धा वारलेले आहेत, वडील सुद्धा वारलेले आहेत, तर त्यांचे जे मृत्यू प्रमाणपत्र असतं त्याची एक प्रत म्हणजे त्याची झेरॉक्स काढून आपल्या गावाच्या ज्या अंगणवाडी सेविका असतात त्यांच्याकडे जमा करायची आहे. आता शहरामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी अंगणवाडी असतात, तर त्यांच्याकडे ज्या अंगणवाडी सेविका असतात तर शहरातल्या बायकांनी सुद्धा म्हणजे शहरातील महिलांनी सुद्धा आपल्याकडचं जे हे कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र असेल तर ते अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे. हे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करायचे आहे. आता जी मुदत वाढून आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत देण्यात आलेली आहे तोपर्यंत म्हणजे त्याच्या अगोदर आपल्याला हे जमा करायचे आहे. बाकी ज्या महिलांची तांत्रिक अडचणीमुळे ई-के-वाय-सी झालेली नाही त्या महिलांनी सुद्धा लवकरात लवकर आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांचे वडील किंवा पती नाहीत तर त्या महिलांनी आपली ई-के-वाय-सी कशी करायची या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्ही तुमची ई-के-वाय-सी केली की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशाच प्रकारच्या
नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि इतर माता भगिनींपर्यंत शेअर करा. भेटूया नवीन एका विषयासह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.